अकोला शहर के अकोट फायर इलाके में चुनाव के बाद राजनीतिक तनाव उत्पन्न हो गया, जहां दो गुटों के बीच विवाद इतना बढ़ गया कि मामला हिंसा तक पहुंच गया। चौंकाने वाली घटना में बीजेपी वार्ड क्रमांक 2 के नवनिर्वाचित पार्षद शरद तुर्कर पर उनकी ही पार्टी के कुछ नेताओं के द्वारा हमला किए जाने की जानकारी सामने आई है। अचानक हुए इस हमले से इलाके में दहशत का माहौल बन गया। सूचना मिलते ही एसपी अर्चित चांडक सहित वरिष्ठ पुलिस अधिकारी मौके पर पहुंचे, जहां स्थिति को नियंत्रित करने के लिए भारी पुलिस बल तैनात किया गया है। हमलावर मौके से फरार हो गए हैं, जिनकी तलाश के लिए पुलिस की अलग अलग टीमें गठित की गई है। बीजेपी के अंदरूनी मतभेद उजागर होने से राजनीतिक हलकों में अब हलचल पैदा हो गई है। संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। एकच पक्षाचे दोन उमेदवार होते, त्यांचा एक जिंकला होता, एक पडला होता, तर त्यामुळे त्यांचा काही वाद झाला आणि ते जे त्यांनी त्यांचं काही मारण केली, तर त्यामुळे काही लोक जमले होते। त्याचा आता इथे ते दोन एकच पक्षाचे आहे, एक दोन ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हारला, त्यामुळे त्यांचा काही वाद झाला। त्यामुळे जे दोन गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारण झाली आहे ते आता सध्या स्टेबल आहे, काही जास्त अडचण नाही आहे। आमचा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर म्हणजे जे काही झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे FIRची आणि नंतरची जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही आता सुरू करू। का बरं याचं भांडण करायचं? आरामात राहा, आमचा आता बंदोबस्त आहे, काहीच काळजी करू नका आणि ज्यांचा जे काही तक्रार आहे घेतो आम्ही, काळजी करू नका। कोण काका शरद तुर्कर त्यांनी मारलं, त्यांनी स्वागतच्या हिशोबाने बोलवलं। आता मला सांगाय सर, आणि त्यांची काही चुकी नाही, ते कोणी कोणाच्या राहत नाही, त्यांनी धोक्याने बोलवलं, मारलं आणि हे सगळे लोक फक्त कम्युनिटी यासाठी आले। तर तुमची पोलीस सर एवढे दंडे मारले आम्हाला सर, मला स्वतःला मारलं सर। का बरं? आता जाऊ सर, तिथे आले आणि डायरेक्ट मारायला लागले सर। बघतो मी काय आता तुम्ही फक्त त्यांना बोलवलं नाही, त्यांना असं वाईट वाटलं म्हणून याचा पण बघतो कोणी काय केलं आणि जे तक्रार आहे अगोदर तिथे द्या, बायांना मारले। बंदोबस्त असतील पूर्ण रात्रीपर्यंत, उद्यापर्यंत बंदोबस्त असतील। तिथे जमून त्यांनी वाहनाला काही हलवण्याचा प्रयत्न केला होता, तिथे काय झालेला आहे, तिथे आमचे पोलीस बंदोबस्त तैनात सुद्धा होता। कोणी जास्त काही जखमी नाही, तो एकच माणूस ज्यांना अगोदर मारण झाली तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो आता स्टेबल पण आहे, मायनर इंजुरीज आहे आणि आमचा तिथे पोलीस बंदोबस्त पण आहे, आमच्या कर्मचारी अधिकारी पण आहे, तिथे पण आमचे कर्मचारी अधिकारी आहे। आता आम्ही पुढची प्रोसेस करत आहे। लोकांना विनंती आहे की काही अफवावर विश्वास ठेवायचा नाही आहे आणि ज्यांचा जे काही मतभेद असतील किंवा काही त्यांना कंप्लेंट तक्रार द्यायची आहे तर ते PS ला पोलीस स्टेशनलाही तक्रार देईल।